नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत मौजे, चांडवे, खुर्द, कांबळेतर्फे महाड, आकले, वडवली, कोल आणि दासगाव येथील भात शेतीची पाहणी प्राध्यापक श्री जीवन आरेकर सर, कृषी विज्ञान केंद्र रोहा, कृषी पर्यवेक्षक किरण कोकरे, दत्तात्रय नरुटे, कृषी सहाय्यक पल्लवी कानडे, अनुसया बडे, मुग्धा पिंजरकर, बजरंग दाभेकर यांनी संयुक्तपणे केली आहे. यावेळी भात पीक परिस्थिती चांगली दिसून आली आहे. मात्र भातावरील पिवळा खोड किडा या किड्याचा प्रादुर्भाव दिसून आला असून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याबाबत श्री कृषी अधिकारी कोकरे साहेब यांनी उपस्थित शेतकरी यांना सांगितले. या किड्याच्या व्यवस्थापनकरिता फिनोल्फॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिप्रोनिल 0.3% दाणेकर कीटकनाशक 260 ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वाळूमध्ये किंवा युरिया खतामध्ये मिश्रण करून भात शेतीमध्ये वापरावे. तरी शेतकरी बांधवांनी खोडकिडीचे व्यवस्थापन वेळेत करून होणारे संभाव्य भात शेतीचे नुकसान टाळावे, असे आवाहन धीरज तोरणे, तालुका कृषी अधिकारी, महाड यांनी तालुक्यातील शेतकरी यांना केलाय. भात पिकावरील पिवळा खोडकिडीची आर्थिक नुकसान पातळी 1 पतंग बाय 1 अंडी पुंज प्रति चौमी किंवा 10% प्रादुर्भावित टुवे प्रति चौमी असते. भातवाढीच्या अवस्थेत खोडकिडा प्रादुर्भाव झाल्यास भाताचे मधले पाते पिवळे लालसर होऊन त्यांची सुरळी होते. मधील पाते सहजपणे उपटून येते. त्यांच्या बुंध्यांकडील भागात कुजल्यासारखे, कुरतडल्यासारखे दिसते. खोडकिडा दाणे भरण्याच्या अवस्थेत पडला तर लोखंडी भरत नाही व पळीज तयार होते. यास पांढरी पिसी असेही म्हणतात. हा नुकसानीचा प्रकार आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.